आज आपण एका महत्त्वाच्या भूमिविवाद प्रकरणावर प्रकाश टाकणार आहोत, जिथे शेतकऱ्यांना त्यांच्याच जमिनीच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील रामगाव वाळकी गावामध्ये शेत सर्वे नंबर 61 मधील नाल्याचे एकत्रीकरण कशा प्रकारे झाले यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील रामगाव वाळकी गावांमध्ये शेत सर्वे नंबर 61 मधील एका नैसर्गिक नाल्यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गोविंदा बिल्डर्सने अप्रवर्गात येणारा हा नैसर्गिक नाला बुजवून त्यात भराव घालून नाल्याला अरुंद सुरक्षा भिंत बांधली आहे। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या प्रकरणी शेतकऱ्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली असता उपअधीक्षक नेमाडे यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत। भूमी अभिलेख अधिनियमानुसार शेतातील पोट खराब असलेला भाग अ आणि ब गटामध्ये विभागला जातो। अ गट म्हणजे नैसर्गिकरित्या असलेला सार्वजनिक वापराचा भाग, तर ब गट म्हणजे शेतकऱ्यांच्या मालकीचा खासगी वापर। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की गोविंदा बिल्डर्सने अ गटात येणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण केले आहेत। या गंभीर प्रकाराची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्याकडे केली आहे। आता येत्या 27 तारखेला उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आणि तहसीलदार लोखंडे या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आमच्याकडे जे सातबाराला पोट खराब असतो तो नाल्याचा असतो किंवा रस्त्याचा असतो, पडीत जी जमीन असते त्याचं पण असतो। सामिलीकरण जर एखाद्या 2-3 नंबर मिळून लेआउट किंवा बिनशेती करत असेल माणूस तर त्याचं सामिलीकरण करणं गरजेचं आहे। सामिलीकरणाचे आदेश माननीय जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आम्हाला देतात, त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करतो आहे। पोट खराब अ आणि ब याचे नियम काय आहे? पोट खराब अ म्हणजे नैसर्गिक पोट खराब, पोट खराब ब म्हणजे आता संपादित झाली एखाद्या पुलाकरिता कालव्याकरिता ते पोट खराब ब ती जमीन असते। आपल्याकडे जी शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली त्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे? काय तक्रार? त्यांच्या संदर्भाची आम्ही दखल घेतलेली आहे, फक्त पावसामुळे तेवढं व्यथित होत आहे। ज्यावेळेस ते पाऊस निघेल तर आम्ही मोका चौकशी करून तसा अहवाल मान्य जिल्हाधिकारी यांना देऊ। नियमामध्ये काय सांगते? भूमी अभिलेख जो नियम आहे त्यामध्ये जो नैसर्गिक नाला आहे तो लागवडीकरता किंवा राहण्याकरता जोता येते का? तो हे तहसीलदारचे प्राधिकार आहेत, ते त्याच्यावर निर्णय घेतात। भूमी अभिलेख जे मोजणी करतात त्यामध्ये मग त्याला विजवण्याचे अधिकार, विजवण्याचे त्याचे करण्याचं एखादं काय होतं, एखादी जमीन खसून ते कमी पण होतं तर ती 7/12वरून कमी करण्याचे अधिकार तहसीलदारला आहे। एखादी वाढीव जमीन तयार होते ती पण त्याला वाढवून देण्याचे प्राधिकार आहे। दुसरा, वाहितीखालील जमीन जर त्याची असेल 100% तेवढी तर तेवढी ते तसे आदेश करतात दुरुस्तीचे, पोट खराब दुरुस्तीचे। सध्या ना हे वाळकीचे जे शेतकरी आहे यांनी जी तक्रार दिली त्यावर आपली काय ॲक्शन? आमची ॲक्शन म्हणजे तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून तुम्हाला आणि अर्जदाराला आम्ही त्यांचा अहवाल देऊ। जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली नसल्याने आता माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागावी लागत आहे। मी डॉक्टर चंद्रशेखर गिरी आज माहितीच्या अधिकारामध्ये जिल्हा अधीक्षक जिल्हा भूमी अभिलेख तसेच उपअधीक्षक तालुका भूमी अभिलेख या दोघांना पण पत्र दिले। तसेच आज काल अधीक्षक जिल्हा भूमी अभिलेख यांची भेट घेतली होती। त्यांनी डायरेक्ट सांगितलं होतं की याच्यात आमचा काही रोल नाही आहे। आज तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक यांना भेट घेतली तर त्यांनी सांगितलं की चौकशी करतो आणि सर्वेअर नेमून आणि आधीचं जे काही रेकॉर्ड असेल ते तपासून तुम्हाला जिल्हाधिकारी साहेबांना आणि तहसीलदारांना आणि उपअधिकाऱ्यांना कळवतो, अशा बाबतची आज माहिती त्यांना देण्यात आली। या प्रकरणात प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। शेतकऱ्यांना न्याय मिळतो की नाही हे येणारा काळच सांगेल। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।